आज गरुनी साथ दिल्यामुळे मी आज एवढं सगळं करू शकले का ते हा व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला समजेल. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे होळी. तर आज मी करणार आहे पुरणपोळी. सो त्याच्या आधी सगळ्यांना हॅप्पी होली. सो इथे मी सुरुवात करत आहे ती गणूच्या दाल खिचडीपासून. ते इथे मी प्रिपरेशन करत आहे आणि साईड बाय साईड इथे आमच्या पुरणपोळ्याचा घाट जो घातलेला आहे त्याला पण मी सुरुवात केलेली आहे. सो डाळ शिजून घेतल्याच्या नंतर मी इथे साईडला आमटी पण घातली आणि इथे गूळ टाकून पुरण मी इथे शिजवायला लावलेलं. आणि फनी पार्ट मला काय वाटलं माहिती आहे, यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला दाखवतात नाही का असं पुरणामध्ये कालता असं उभं राहिलं तर पुरण शिजलेलं असं. सो माझं पण इथे पुरण शिजलेलं आहे असो. सो एवढं सगळं काम केल्याच्या नंतर मी दमले. सो इथे थोडासा मी ब्रेक घेतला 2 मिनिटाचा स्वतःसाठी आणि मी इथे जिरा सोडा पिला. देन मग काय आमचा गणू महाराज इथे आलेला आहे अंगणवाडीमधून आणि बघा रडतच आलेला आहे मस्त. सगळ्याच्या आधी माझा गणू होळी खेळून आलेला आहे. आणि गाईज मी इथे तुम्हाला अशी का बोलली माहिती आहे, त्याच्या साथीमुळे आज मी एवढं करू शकले. कारण की ना गणू झाल्यापासून मला ना तो 2 सेकंद पण इथे सोडत नाही आणि आज एवढा वेळ तो अंगणवाडीमध्ये थांबला. सो तो जर आता असताना तर मला पॉसिबलच नसतं हे सगळं पुरणपोळ्या वगैरे करणं असो. सो आल्याच्यानंतर तो जेवलाच नाही आणि झोपला तो. आणि झोपल्याच्यानंतर मी इथे पुरणपोळ्या मग करून घेतल्या आणि पुरणपोळ्या झाल्याच्यानंतर जेवलो वगैरे झोपलो. पण माझ्या गणून तर पुरणपोळी खाल्लीच नाही. सो मला ना असं बोलतात ना की आपण काय केल्याच्यानंतर आपल्या मुलांनी जेव्हा खाताना तेव्हा खरंच असं बरं वाटतं. सो त्यांनी काही खाल्ली नव्हती. उठल्याच्यानंतर बघा इथे पाण्याच्या बाटलीबरोबर खेळत होता आणि मग माझं मन काय राहवतच नव्हतं. तर त्याला म्हटलं काय देऊ कारण की 5 वाजता तो उठलेला. मग मी त्याला ना आधी पुरणपोळी भरवली आणि त्याने आवडीने ती पुरणपोळी खाल्ली. सो असं बरं वाटलं. आणि देन मग काय संध्याकाळी मला ना शूट करायला टाईमच नाही मिळाला आणि शूट करायला कोणी नव्हतंच. गणूमध्येच मी पूर्णपणे बिझी होती. सो कसं तरी संध्याकाळी मी आवरलं स्वतःचं आणि गणूला पण रेडी केलं आणि पूजेचं ताट वगैरे मी सजवला. देन मग आम्ही गेलो सोसायटीमध्येच इथे पूजा असते होळीला. सो मी तिथे गेली आणि मग जाऊन मी पूजा वगैरे करून आल्याच्या नंतर मग आधी गणूला कारण की लेट झालेलं 8:30चा टायमिंग दिला पण करता 9:30 झाले. सो घरी आल्याच्या नंतर आधी मी गणूला जेवायला भरवलं कारण की लेट झालेला. सो खाल्लं त्याने.